बघा दुपारचा टायमिंग झालाय. सर्व गाय कस काय निवांत बसल्यात बघा. आतमध्ये काय गोठ्यात जात नाही का तर गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर गाय उठत्या, त्याच्यामुळं गोठ्यात काय जात नाही, बाहेरनच धावते तुम्हाला. जवळजवळ 5 वाजलेले आहेत. 5 वाजता गायांना चारा टाकून बिकून झालेला आहे. गाय आणखीन आपल्या मुक्त गोठ्यामध्येच आहे. त्यांचा कालावटला कसं सवय होती त्यांना ना 3:30 पावणे 4च्या टायमिंगला चारा टाकायची, त्याच्यामुळे येड्यावानी करते. जरा सवय लागूस तर करीतच असते ते येड्यावानी. सवय लागल्यावर येते जाग्यावरती. चला बघा चारा बिरा तिकडं चालली तुमच्या दाजींची कुटी करायची. चारा टाकून ठेवला या, सकाळची कुटी केली या. सकाळचं नियोजन आहे आता ही सकाळच्या चाऱ्याचं. आणि आत्ताचा बघा इकडं चारा टाकून ठेवला. इकडं पहा खुराकं टाकलेत. ही एक हेटवरती या कालवट, त्याच्यामुळे हिला काय सोडलेलं नाही. पहा असे खुराकं टाकून ठेवलेत. इकडं खुराकं टाकून चारा टाकून ठेवलेलं आहे बघा. इकडं असं आपलं झालंय. इकडं पहा आपलं ही पटांगण आहे. कसं काय केलंय पटांगण सांगा. इकडून बघा इकडून पूर्ण अशी जाळी मारून घेतलेली आहे. आपलं पॅक बंद केलेलं आहे. इथं एक 5 फुटाचं गेट ठेवलंय. कशामुळं तर हे चारा आणण्यासाठी. ही चाऱ्याचं रान आहे ना, ही पण आपलंच आहे या. हे मुर्गास किंग आहे आपलं बघा. असं मुर्गास किंग आलेलं आहे आपलं. आता काही हरकत नाही, कुणाला पाहिजे ना असलं तर नक्की ऑर्डर भेटून जाते ना. ऑर्डर करा. आपल्या चॅनलवरती तर नंबर आहे. मुर्गास किंग आता भेटल्या जाईन, काही अडचण नाही त्याच्यामुळे. बघा इकडं मुक्त गोठ्यामध्ये गाय आहे. तर काय ऊस आहे काय साखर आहे. साखर चहा टाकतो आपण, काय टाकतो ऊसाची साखर टाकतो. म्हणजे मी चहा पितोय. बरं ती जाऊन द्या. बऱ्याच आपल्या जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांचं म्हणजे म्हणणं आहे की दाजी तुम्ही जो मुक्त गोठा केलाय त्याच्याविषयी म्हणजे माहिती सांगा गायांचं किंवा दुधाला गायांना ह्याच्यापासून. बरं आपल्याला बी वैयक्तिक माणसांना काय असा फायदा या त्याच्यापासून. चला इकडं या गोठ्याकडं. लय मोठा फायदा म्हणजे किती त्रास कमी झाला, काय झाला आपला, म्हणजे आपला त्रास किती कमी झालाय बाबा. बरं गायांचं बी दुधाला वाढल्या का काय झाल्या का सांगा बरं. मुक्त गोठ्याचा एवढा फायदा आहे मला वाटत नव्हतं. मुक्त गोठ्याचा एवढा फायदा होईल. आपण ही मुक्त गोठा केला का, आपण गाया सोडल्या का, गायाचं दूध भरत होतं 165-70 लिटर. गायचं दूध भरलंय गाडी 175 लिटर कालचा. आणि कालच गाया परवा दिवशी गाया सोडल्या, म्हणजे कालचा तिसरा दिवस आहे. 3रा दिवस आहे. 10 लिटर दूध वाढलं. कशामुळे वाढलं माहिती? गायांचा एम झाला व्यवस्थित. गायांचा व्यायाम झाला व्यवस्थित. आणि व्यायाम होऊन आपण गायला सकाळ संध्याकाळी 2 टाइम पाणी पाजतो. त्या साईडला आपण कुठे ठेवले तर गाय बाहेर निघायसाठी कशी येड्यावणी करते बघ ना. हा मग आता टायमिंग झाला. पाहिजे तेव्हा जाऊन गाय पाणी पिते. आपण गायला पाणी ना रोजचे 4 कुंड्या पाणी लागायचे, आता 8-9 कुंड्या पाणी लागते. मग जेव्हा जायचं तेव्हा गाय पाणी पिते. आणि गायवर मला पार्वतीची धरून जरा वेगळी तेजी दिसायला लागली. गाय म्हणजे चमकच वाढली गायला. खाली ती फिराय भेटते तिला मोकळ्या मनाने. पाहिजे तेव्हा पाणी भेटतंय प्यायला. त्यामुळे तिला तेजी जरा वेगळीच आहे गायला. ही जरा लांब घे गाय येड्यावणी करायला लागली. आपण पहिले गव्हाणीलाच गाय असल्यामुळं गाया बांधायचो ना मग खायला टाकावं लागायचं. आता आधी खायला टाकून दिला. आता नुसतं गाया बांधल्या की दारा काढल्या की सोडून द्यायला मोकळा झालो. पाणी पाजायचा पाणी त्रास कमी पाजायचा झाला. त्रास नाही, फिरायचा नाही, शेणाचा त्रास गेला, सगळा गेला ओके मध्ये. गमिलाभर सुद्धा शेण टाकावं लागत नाही आता. नाही तर 20-22 गमिले शेण टाकावं लागायचं. शेणाचा जास्त तकलीफ व्हायची. शेणाचाच जास्त तकलीफ होत. आता चारा टाकून ठेवले थोडं दाराच्या टायमाला आत घ्यायच्या, दारा काढून तर खाऊन घेतात की नाही सोडून द्यायचे. चालल्यात आपल्या त्या मार्गात. बघा संध्याकाळ झाली. मस्त असा चहा उकळायला ठेवला या. चहा उकळून घेते. धाराचा टायमिंग झालाय. आता धारा काढायला सुरुवात करायची या. संध्याकाळचं वातावरण बघा. गाया आता चारा टाकून ठेवला होता मागाशी तर धावला. पण आता आतमध्ये बांधून घेतलेले तर चाऱ्यासाठी बांधलेले तर
आता फक्त धारा राहिल्यात, त्यामुळं धारा घ्यायच्यात काढून. पण 10-15 मिनिटं म्हटलं जरा खाऊन द्या त्यांना. 10-15 मिनिटं खाल्लं ना मग एकदा धाराला बसलं की धारा काढायच्या आणि लगेच सोडून द्यायच्या. म्हणजे काय होतात, त्रास कमी. आणि भरपूर असा त्रास कमी म्हणजे लय कमी झालाय. आता काय टेन्शनच राहिलं नाही. नाहीतर लय म्हणजे लय राहडा होता बाई, सांगायला नको. दिवसभर पूर्ण ना असं 5 मिनिटं वेळच नव्हता भेटत. इतकंच बेकार परिस्थिती होती. पण जाऊन द्या, चला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि असाच तुमचा आशीर्वाद राहून द्या. तुमच्या आशीर्वादामुळं भरपूर भरपूर काय असं होणार आहे आणि धावणारच आहेत आम्ही. त्याला गायांचे धाव बघा. असं चारा खायला पार 6च्या नंतर घेतो आतमध्ये. 6 वाजता बांधले तर आता लगेच धाराला हो का इकडं केंड बिंड आणून मांडलेले तर धाराला घ्यायचंय लगेच इकडं बघा. धारासाठी घेणार आहे तर चला आपले आता मुक्त गोठ्यामध्ये जाऊ. मगाशी काही जाता आलं नाही. गाय आतमध्ये असल्याच्या नंतर भरपूर अशा त्रास देतात. इकडं बघा, ही एक वासरू आणि एक छोटं बैल आहे सांभाळायला. इकडं बघा शेणाचं पूर्ण असा कोंबड्यांनीच काढलेलं या. 1 नंबर शेणखत होतं ही मुक्त गोठ्यातलं. आणि आपल्या शेतासाठी एकच नंबर आहे. काय होतं मुतारीचं किंवा पायाने तुडवलेला असा बुकटा होतो आणि त्याचा रिझल्ट आपल्या शेतासाठी पण 1 नंबर आहे. मुक्त गोठा हा 100% परवडतं म्हणजे परवडतो. कसं आपण तर पहिल्यांदाच केलेला आहे आत्ता. पण जवळजवळ आज 3 दिवस झाला आपण गाया सोडलेला आहे. ह्या 3 दिवसामध्ये इतका बी फरक जाणवला आहे सांगायजोगच नाही. म्हणजे आपल्या माणसाचा त्रास भरपूर असा वाचलाय. सकाळच्या पारी 2 तास जवळजवळ पाणी पाजायला जायचे, शेण टाका 1-2 तास जायचे. ते तास वाचले. आणि त्याच तासातनं जी तास शेण टाकण्यासाठी आणि गाया पाणी पाजण्यासाठी लागत होतं तेवढ्या तासामध्ये चारा आणून होतं. त्याच्यामुळे भरपूर असं त्रास कमी झालेला आहे. सर्वांना याची गरजच आहे या. सर्वांनी केला पण पाहिजे आणि आवर्जून करा. होतो खर्च एकदाच पण झंझट राहत नाही, काळजी जाते. त्याच्यामुळं आमचं तर म्हणणं आहे बाबा हो का ताराबळी समद्याचंच असते. तर समद्याला कुणाचं म्हणजे असं काय समजा शेतकरी हा एक गरीब माणूस असतो. तो काय मोठा माणूस नसतो, त्याची ऐपत नसती करण्याजोगं. पण चला तेवढ्यातनं बी कसं तरी काय म्हणतात ना थोडं धपास मागं टाकून ते एकदा करून घेतलं म्हणजे काळजी जाते, दुसरं नाही काय. सर्वांना ह्याची गरज आहे. त्याच्यामुळे 100% करा म्हणजे करा. आता या चहा आणि बिस्किट खायला इकडं बघा. बिस्किट घेतले, पोरांना देते चहा बिस्किट. चला आता बाय बाय. हिदच करू एंड.